नमस्कार, आदित्य कुकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण छान असा कैरी भात बनवणार आहोत। चला तर मग आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर आज आपण कैरी राईस बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तर ते तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। एक 2 ते 3 पाण्याने आपल्याला तांदूळ हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की तर मी पाण्याला उकळी आणून घेतलेली आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला हा तांदूळ घालून घ्यायचा आहे आणि छान आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। तर मी इथे भरपूर असं पाणी घेतलेलं आहे। तर भात आपल्याला असा झाकण न ठेवता एक 90% शिजवून घ्यायचा आहे। भात शिजतो तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे। तर ती कैरी आता आपल्याला छान अशी किसणीने किसून घ्यायची आहे। या पद्धतीने किसून घ्यायची आहे। तर इथे मी कैरी छान अशी किसून घेतलेली आहे। तर आता आपल्याला एक चटणी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे भरपूर असा लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे जिरे 1 चमचा भाजून घेतलेले आहेत। भाजलेले जिरे आहेत आणि त्याचबरोबर चवीपुरतं लाल तिखट घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे छान असं यामध्ये कुटून घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही मिक्सरमध्येही फिरवून घेऊ शकता। तर इथे आपली छान अशी चटणी तयार करून घेतलेली आहे। तर इथे आता आपला भातही छान असा शिजलेला आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा भात एका पातेल्यामध्ये पाणी मधलं सगळं निथळून असा काढून घेऊयात। यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे। छान असा मोकळा सुटसुटीत भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर आता आपण फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये आता आपण 1 ते 1.5 पळी तेल टाकून घेऊयात। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आता आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। एक अर्धा चमचा आपल्याला मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकून घेऊयात। कढीपत्ता छान तडतडून घ्यायचा आहे। कढीपत्ता छान तडतडला की नंतर आपण जी चटणी बनवलेली आहे ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। चटणी यामध्ये छान अशी तळून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपण किसलेली कैरी यामध्ये घालायची आहे। ती तेलामध्ये छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मी इथे एक छोटं गाजर किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये वाटाणा किंवा मग आणखीन काही भाज्या घालायच्या असतील तर घालू शकता। छान परतून घेतलं की त्यामध्ये आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात। हळद यामध्ये छान अशी परतून घेऊयात। ते छान यामध्ये परतले की आता आपण जो शिजवलेला भात आहे तो यामध्ये घालून घेऊयात आणि छान असं याला मिक्स करून घेऊयात।
तर इथे छान मिसळून झालं की यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात आणि परत एकदा छान मिसळून घेऊयात. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि एकदा छान असं मिसळून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे आता आपला छान असा कैरी भात तयार झालेला आहे. थोडीशी यामध्ये थोडी साखर टाकून घेऊयात आणि मिसळून घेऊयात. तर अशा पद्धतीने इथे आपला छान असा कैरी भात तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.